नवी मुंबईमध्ये भाजपची एक हाती सत्ता आलेली असली तरी शिवसेनेनं आपला ऐरोलीमधील गड राखलेला आहे। प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये शिवसेनेचे पॅनल विजयी झालेले आहे। शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांच्या प्रयत्नांना हे मोठे यश आहे। विजय चौगुले यांच्यासह त्यांच्या 3 मुलांचा सुद्धा विजय झालेला आहे। वडील आणि 3 मुलं आता महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून बसणार आहेत। तर या मोठ्या विजयानंतर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। नवी मुंबईमध्ये शिवसेनेने ऐरोलीमध्ये आपला बालेकिल्ला राखलेला आहे। जवळपास 3 जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे सर्व उमेदवार हे निवडून आले आहेत। एकंदरीतच यामध्ये विजय चौगुले जे उपनेते आहेत शिवसेनेचे यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि ते स्वतः आणि त्यांची 3 मुलं या प्रभागातून जिंकून सुद्धा आलेले आहेत। आपल्यासोबत विजय चौगुले सर आहेत। सर, एकंदरीत सर्वप्रथम अभिनंदन करते की तुम्ही आणि तुमची सर्व 3 मुलं सुद्धा जिंकून आलेले आहेत आणि तुमचे 3 प्रभाग एक पॅनल सगळे पॅनल जिंकून आलेले आहेत आणि ऐरोलीला गड राखलेला आहे, काय म्हणाल? नाही, माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे जे उपमुख्यमंत्री आमचे पक्षाचे मुख्य नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो। त्यांनी दिलेलं आज या 3-3.5 वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला प्रोटेक्ट केलं, आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, जी सर्वसामान्य जनतेची कामं होती ते कामं त्यांच्या मार्फत आम्ही करून घेतली आणि आमचं आणि माझ्या कुटुंबाचं सर्वसामान्य जनतेची असलेली नाळ ते पाहता सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी कायमस्वरूपी उभी राहिली। आज मी जनता जनार्दनचे सर्वांचे मी आभार मानतो की आज भरघोस मताने त्यांनी स्लम सारख्या एरियामध्ये आमचे संपूर्ण सिटीमध्ये सुद्धा आमचे थोडाफार काही वेगळ्या पद्धतीने कार्य करण्यात आलं। जर अशा पद्धतीने जर अरेस्ट वगैरे केला नसता आमच्या मडवी फॅमिलीला तर आज ते सुद्धा चित्र वेगळं असतं की आमच्या इथले ऐरोलीतले सर्वचे सर्व पॅनल म्हणजे एक पण समोरच्यांचा निवडून आला नसता। हे यांनी चालबाजी केली आणि ज्या पद्धतीने अपप्रचार केला, ज्या पद्धतीने त्यांनी त्या 3 लोकांना अरेस्ट करून त्यांना दुपारपर्यंत आतमध्ये ठेवण्यात आला, एक वेगळ्या पद्धतीचं त्यांनी एक बोलतात ना प्लॅनिंग, ते प्लॅनिंग करून ममीचा वाढ पाडायचं त्यांचं प्लॅनिंग होतं। पण सर्व लोकांनी ठीक आहे आता म्हणजे आम्हाला त्याचं दुःख आहे की ते 3 जण निवडून नाही येऊ शकले। मम्मी एकटाच आला त्या पॅनलने। जर तो पॅनल ते 3 जण आले असते तर आज आम्हाला पूर्ण आनंद झाला असता। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।